नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर यशस्वी कसं व्हायचं. भगवद्गीतेतील श्रीकृष्णाच्या कोणत्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हा महाभारतातील भीष्म पर्वाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद हा लिहिलेला आहे. या ग्रंथामुळे मनुष्याला मुक्तीचा मार्ग मिळत नाही, तर माणूस नव्याने घडण्याचे कार्य होते. यामध्ये कर्मयोगाचा संदेश देताना राष्ट्रीय उत्थानाच्या कार्याबाबत नवीन प्रेरणा देते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. गीतेच्या शिकवणीतून श्रीकृष्णाने मनुष्याला नवीन जगण्याचा योग्य मार्ग शिकवला आहे. कर्माद्वारे भगवंताकडे नेणारा मार्ग त्यांनी दाखविला आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन जगण्याची उत्तम सूत्रे दिलेली आहेत. कृष्ण सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने आपले मन शांत आणि स्थिर ठेवून प्रयत्न केले तर त्याला नक्कीच चांगले परिणाम मिळतील. जर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर यशस्वी व्हायचे असेल तर भगवद्गीतेतील 5 गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. 1. जीवनातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जावे. मानवी जीवनातील सांसारिक सुख हे भगवंतालाही सुटले नाही. अशा वेळी श्रीकृष्ण सांगतात की परिस्थितीपासून लांब जाण्याऐवजी त्यासमोर तितक्याच ताकदीने उभे राहणे गरजेचे आहे. काम करणे हे मानवी जीवनातील पहिले आणि महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्या कृतीतूनच या समस्यांवर आपल्याला मात करता येते. 2. आरोग्याची काळजी. श्रीकृष्ण सांगतात की विजय मिळवण्यासाठी व्यक्तीने निरोगी असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक शरीरासोबत मानसिक शांतता देखील जास्त गरजेची आहे. शरीर निरोगी असेल तर शक्ती मिळते आणि मन देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये तीव्रतेने काम करते. त्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत जाते. 3. बाहेरच्या जगाचे ज्ञानही महत्त्वाचे. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याचा जीव हा बाहेरच्या जगामध्ये वावरण्यापेक्षा त्याला पुस्तकी ज्ञान जास्त आवडते. परंतु कोणत्याही गोष्टीमध्ये पुस्तकी ज्ञान योग्य ठरत नाही. माणसाने जीवनाच्या प्रत्येक पैलूमधून काही ना काही शिकत राहायला हवे. 4. नात्याला वेळ द्या. श्रीकृष्ण म्हणतात की नात्यांमध्ये अनेकदा वादविवाद होतात. त्यामध्ये बोलले जाणारे अपशब्द नेहमी नात्यांमध्ये दुरावा तयार करतात. अशा वेळी शाब्दिक वाद करण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. नाते हे अधिक दृढ करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ द्या. 5. शांतता ही सर्वात मोठे शस्त्र. युद्ध करण्यापूर्वी श्रीकृष्णाने शांततेचा करार करण्यासाठी पांडव आणि कौरवांमध्ये मध्यस्थी केली होती. श्रीकृष्णाला वाटत होते की हे युद्ध टळायला हवे. श्रीकृष्ण म्हणतात की भांडणातून प्रश्न हे कधीही सुटत नाही. शांततेच्या मार्गाने अनेक गोष्टी या सहज सुटतात. तर मित्रमैत्रिणींनो, श्रीकृष्णाने केलेले हे उपदेश तुम्हाला कसे वाटले? तुम्ही त्यांना अंमलात आणता का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.